नमस्कार, मी सचिन गव्हाणे। आता आपण मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या टॉप 9 बातम्यांसंदर्भातल्या पाहणार आहोत। पाहूया मोठ्या टॉप 9 घडामोडी। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावरती याची जबाबदारी सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात एनडीए मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांना आम्ही फोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू, हे नक्की। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण। मैत्रीमुळे भेटले असावे, दत्ता भरणेंचं वक्तव्य। तर भेटीबाबत माहिती नाही, पण कमिटीच्या बैठकीमध्ये मी तावडेंना अनेकदा भेटले, सुळेंची माहिती। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। सक्षम विरोधक म्हणून आम्ही काम करणार, रोहित पवारांनी सांगितलं। मॅनहॉलमध्ये पडून झालेल्या एकाच्या मृत्यूवर हसलो नाही, भाजपचे नेते अमित साठम यांचं विधानसभेत वक्तव्य। साकीनाका चेंबूर दुर्घटनेवर बोलताना हसल्यानं साठमांविरोधात रोष। कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू, आई 15 मिनिटं नॉनस्टॉप खोकायची, बेशुद्ध व्हायची। विधानसभेत राम कदम आक्रमक। कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी, तर सरकारने यावर दखल घेण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या सूचना। कबुतरांमुळे राम कदमांच्या आई गेल्याची खोटी गोष्ट आहे, यात सत्यता असल्याचे पुरावे दाखवा, निलेश चंद्र मुनींची मागणी। तर मेडिकल रिपोर्ट देईन, पण असा आजार कोणाच्या आईला होऊ नये, राम कदमांचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। नर्मदा प्रकल्पासंदर्भात महत्त्वाची बैठक। नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार, उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। जळगावातील जामोद प्रकरण विधानसभेत तापलं। निर्दोष पिता पुत्राला टॉर्चर केलं, हत्येत अडकवलं, रोहित पवारांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोषी पोलिसांवर फौजदारीसह निष्कासनाच्या कारवाईचा इशारा। 65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा, जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात। तुम्ही जी कामं केली ती महिनाभरात कोसळली, भाजपचं सरकार आल्यापासून ओरबाडणं सुरू आहे। इन्फ्रामॅननं सांगितलेल्या गोष्टींचा बोजबारा उडाला, 4,500 कोटी पावसात वाहून गेले। कनेक्टिंग लिंकवरून संजय राऊतांची टीका। इन्फ्रामॅन फडणवीसांवर जनतेचा विश्वास, 18 तासात कनेक्टिंग लिंक सुरू केला। संजय राऊतांनी स्वतःचा मिसिंग पक्ष पाहावा। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। राज्यात शिवसेना भाजप सरकार असताना 56 पूल झाले, विकास काय असतो ते आम्हाला सांगू नका। आता लोकांना कुंभमेळ्याची भीती वाटते, कुंभमेळ्याची जबाबदारी इन्फ्रामनच्या राईट हँडवर आहे। संजय राऊतांचं नाव न घेता महाजनांवर निशाणा। कोट्यवधी रुपये राम मंदिराच्या तिजोरीतून लुटले गेले, हर्षवर्धन सकपाळ यांची टीका। आंदोलन होऊ नये म्हणून ढगफुटीसारखी खोटी वक्तव्य फडणवीसांनी केली। सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही, फोडाफोडीत ते व्यस्त आहेत, असाही हल्लाबोल। मिसिंग लिंकवरती दरड कोसळण्यासाठी नेहरू जबाबदार, ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानात निघून जावं। मनसेच्या संदीप देशपांडेंचा सरकारला टोला। 2 दिवसांच्या पावसानं सरकारचे वाभाडे बाहेर काढले, जनतेच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे। भोगद्यात धबधबे सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका।